मानलं तुला. कमाल केलीस. ग्रेट इज ग्रेट. अगं ही तर फक्त सुरुवात आहे. आता निवीचं काही खरं नाही. गेली समजती कामातून. गेली म्हणजे कामावरून काढून वगैरे टाकतोयस का तिला? काढून नाही का टाकणार, कामाला लावणार. जीव जाईपर्यंत काम करायला लावतो की नाही बघ तिला. काय करणार कायस म्हणजे? तिला कामात असं काय अडकवून टाकणार आहे ना की तिची दिवस रात्री या ऑफिसमध्येच काढावी लागेल तिला. मग काय, प्रत्येक क्षणाला तिने मला दिलेल्या त्रासाची आठवण झाली पाहिजे तिला. त्याचा काय उपयोग? हे म्हणजे मला देखील काहीतरी फायदा व्हायला हवा ना मकरंद. अजून काय करू? रस्त्यावर आण तिला. काय मकरंद, अरे असे छोटे छोटे प्लॅन्स करून काय उपयोग? गाडी डायरेक्ट 4th गिअरला टाक आता. म्हणजे? माज उतरव तिचा. मोठी सुशिक्षित शहाणी असल्याचा आव आणते ना. मग रस्त्यावर आणि रस्त्यावर, त्या रस्त्यावरती 10-10 रुपयांच्या वस्तू विकणाऱ्या बायका असतात ना, तसं बघायचंय मला तिला. गुरमी उतरली पाहिजे तिची. नाही, गुरमी उतरायला हवी हे ठीक आहे, पण ऑफिसमधून रस्त्यावर कसं काय आणायचं ते तू बघ. पण मकरंद हे झालंच पाहिजे. मकरंद, यू आर स्मार्ट इनफ टू फिगर इट आउट. हं? काय रे यश, काय करतोयस तू? काय झालं मालतीबाई, मी एक पातेलं घेतलं, त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि गॅसवर ठेवला, गॅस सुरू केला. म्हटलं थोडीशी साखर टाकून बघू. याच्यात थोडीशी साखर टाकली आणि थोडीशी चायपत्ती पण टाकली. नंतर ते उकळायला लागलं, काळं काळं दिसायला लागलं. म्हणून म्हटलं थोडंसं आपण दूध टाकून बघूया का, म्हणून मी दूध टाकलं आणि आत्ता माझ्या लक्षात आलंय की चहा बनतोय. बर, नाही ते मला दिसतंय की चहा बनतोय, पण हाच माझा प्रश्न आहे की चहा तू का बनवतोयस? आई, अहो असं काय करताय तुम्ही? हा, गॅरेज चालत नसणार म्हणून तो आता चहाची टपरी टाकणार आहे. नाही 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 नाही, अय्या म्हणजे लक्षात कसं नाही आलं? आई तुमच्याही लक्षात नाही आलं का हो? त्याच्या लाडक्या प्रिय बायकोला आता 40,000 रुपये कमवणं कठीण झालंय. त्याच्यामुळे आता गॅरेजच्या आधी आणि नंतर असा चहा विकणाऱ्या धन्या. हो ना धन्या? अश्विनी वहिनी, त्याची गरज पडली तर तेही करायला मागे पुढे बघणार नाही मी. बघा, पण काय आहे, निवी इतकी हुशार आहे ना की त्याची गरजच पडणार नाही. अरे हुशार बायकोच्या नवऱ्या, मी तेच विचारतेय, चहा तू का बनवतोयस? तुझी हुशार बायको का बनवत नाही? आज निवीच्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, म्हणून तिचा वेळ नको जायला म्हणून म्हटलं मीच माझ्यासाठी चहा बनवून घेतो. का लाज आणतोयस रे आम्हाला? तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीयेस कुठे. सारखं काय बायकोच्या मागे हंजी हंजी करत फिरत असतोस रे? आता आहे तिचा ऑफिसचा पहिला दिवस म्हणून काय तिने चहा बनवायचा नाही? तू तिला बनवून देणार? तिला सुद्धा लाज वाटत नाही नवऱ्याला कामं सांगायची. यात लाज वाटण्यासारखं काय आहे मालतीबाई? ती नेहमी बनवते माझ्यासाठी चहा, आज मी बनवला तर काय बिघडलं? धन्या घरची सून आहे ती. हो ना, लक्षात आहे ना तुमच्या की ती सून आहे, मोलकरीण नाही.
आणि आता मला वेळ आहे, तर मी स्वतःसाठी चहा नाही बनवू शकत का? ते बघ, निवी आली. ये. काय काय झालं? चला, एकमेकांना घास भरवतात तसा यांना चहा भरवायचा असेल. चला. काय झालं? त्या असं का म्हणाल्या? निवी काही नाही, मी तुझ्यासाठी चहा बनवत होतो. धन्या, अरे ए, थांब, मी थांब, केला असता ना. थांब. श्श्श. एक मिनिट. तू का केलास? मी केला असता ना सगळ्यांसाठी. काय झालं मी केलं तर? आज तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे. तू शांत चित्ताने ऑफिसला जा, ठीक आहे? सांग मला कसं झालंय तो. जमलाय धन्या. हा? छान झालाय चहा. हो ना? एक मिनिट. आई, हिच्या ऑफिसचा पहिला दिवस शेवटचा ठरला नाही म्हणजे मिळवली. म्हणजे चला चला चला. असीम, पोरं गेली कुठे? जाधवबाई, जाधवबाई, काय झालं मॅम? मुलं कुठे आहेत सगळी? अहो मॅम, ते ध्यान साधनेला गेले असतील. हो, विसरले मी. बरोबर, ध्यानाची वेळ झाली आहे नाही का? काय हा पसारा ग? आज बाई आला नाहीत का? नाही. आवरतो. मुलांची रूम कशी व्यवस्थित पाहिजे ना, मला पॉझिटिव्हिटी ढळू द्यायची नाहीये. काय हा परत असेच चित्र का काढतोय? परत ऍक्सिडेंटचं चित्र काढलंय ना. काय आहे याच्या मनामध्ये? काय कारण असेल? काही कल्पना नाही. पण मॅम, आपण त्याच्या बहिणीला बोलून घेतलं तर तीच काय ते आपल्याला सांगू शकेल. बरोबर आहे तुमचं. उद्या अनायसे 15 ऑगस्ट आहेच. आपण त्यांना आमंत्रण देऊ शकतो. त्या आल्या की त्यांना विचारूया. हॅलो, हाय असीम, बरं झालं आलास. मला तुझ्याकडे काम होतं बाळा. उद्या 15 ऑगस्ट आहे, तर तुला भाषण करायचं आहे. नाही, मी नाही करणार. म्हणजे मी नाही करणार म्हणजे? सगळ्यांनाच करायचंय. कोणी गाणं म्हणणार आहे, कोणी कविता म्हणणार आहे. तू नवीन आलायस ना, म्हणून तुझ्यासाठी छोटंसं भाषण मी लिहिलेलं आहे, ते तुला करावं लागेल. नाही. तुला तुझ्या घरी जायचंय ना लवकर? हो. हा, मग तुला पाठ करावं लागेल. चोख पाठांतर. साधवी, हे चित्र उद्या जवळच असू दे तुमच्या. म्हणजे त्याची बहीण आली ना की तिला लगेच दाखवायला होईल. जा, आवरा रूम आवरा. त्या दिवशी तिनं टॉय कार आणली. असीम घाबरला होता ती टॉय कार बघून. चिक्कार घाबरला होता. घाबरून त्याने ती टॉय कार फेकून दिली. तरी का आणली असेल तिने टॉय कार? मुद्दाम आणली असेल का? तिला घाबरवायचं होतं का त्याला? तसं असेल तर मी नाही भेटू देणार त्याला. नाही, नेवा. अरे, वेलकम वेलकम मिसेस निवेदिता नाईक. या या, बसा बसा बसा. अहो बसा हो. मग आज ऑफिसमध्ये पहिला दिवस आहे तुमचा. कसं वाटतंय?
अरे रे, कसं वाटतंय ते अगदी चेहऱ्यावर दिसते तुमच्या. हा हरकत नाही. मला वाटतं तुम्हाला कामाचा अनुभव आहेच, त्यामुळे आपण लगेच कामाला सुरुवात करूया, नाही का? तर तुला काम मिळालं याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या कंपनीचा सेल वाढलाय. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मॅन पॉवरची गरज लागणार. कसं आहे, आपल्याला एक्सपेन्शन करायचंय आणि त्यासाठी त्या दृष्टीने हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि कसं आहे, आपल्याला तुझ्यासारख्या 150 तुझ्यासारख्या टॅलेंटेड एम्प्लॉईजची गरज आहे. कॉफी. सर थांबा, मी हाऊसकीपिंग वाल्याला बोलवतो. एक मिनिट. त्यांना दुसरी कामही असतात. हे त्या मॅडम करतील ना. का काय झालं? अगं, कुठलंही काम कमीपणाचं नसतं ग. आणि तसंही बॉसचं पडेल ते काम करावंच लागतं ना आपल्याला. अरे तू बघत काय बसलायस? फडका आणून त्यांना साफ कसं करणार त्या? हो सर. आणतो 2 मिनिटात. हा बरोबर बोललात तुम्ही. कुठलंही काम कमीपणाचं नसतं. पण मी इथे डिझाईन मॅनेजर म्हणून अपॉइंट झाले आहे. ह्या प्रोफाईलमध्ये सांडलेली कॉफी पुसणं हे काम तर नसेल ना? हू केअर्स? मला तर एवढंच माहितीये की तुझी नेमणूक ही माझ्या हाताखाली झाली. आणि बॉसनी सांगितलेलं जर ऐकलं नाहीस तर मला हेड ऑफिसला कंप्लेंट करावी लागेल तुझी. मग तुझी पोझिशन तर सोडच ग, साधा अपॉइंटमेंट लेटर सुद्धा मिळणार नाही तुला. बघ आता तूच विचार कर, करायचं की नाही ते. हा मॅडम या. ताई मला घरी राहायचंय. मला इथे नाही राहायचं ताई, मला तुझ्यासोबत यायचंय. तुम्हाला महिना 40,000 रुपये पगार असलेली नोकरी शोधावी लागेल आणि ती शोधल्यानंतर त्याचा अपॉइंटमेंट लेटर इथे सबमिट करावं लागेल. मग आम्ही पुढचा विचार करू. गुड. जमते हळूहळू. इकडे. पुढचं काम. हे सगळं पुसून झालं ना की सामान जाऊन बिल्डिंगच्या साईटवर विकायचं. हा काय प्रकार आहे? काय बोलताय तुम्ही? हे बाहेर जाऊन मी विकायचंय? मराठीतच बोललो ना मी. हरकत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, निवेदिता, हे पुसून झालं की हे सामान बाहेर जाऊन विकायचंय तुला. कसं आहे, तू अजूनही प्रोबेशन पिरियड मध्ये आहेस ना. तुझी टेस्ट सुरू आहे असं समज. काय ग, अपॉइंटमेंट लेटर हवंय ना तुला? गपचूप हे सामान घेऊन जायचं आणि विकायचं, कळलं? चल आवर लवकर, हे एकच काम नाही आपल्याला. अरे वा, त्या फाटक्याशी लग्न करून या कामांमध्ये चांगलीच तरबेज झाली असा. काय लादी पुसली आहे एकदम. हा, चेहरा दिसतोय त्याच्यामध्ये. गुड. बाय द वे, तुला सेल्स साठी जिथे जिथे जायचं आहे
त्या ठिकाणांची ही लिस्ट. ही काय कामं आहेत? तुम्ही मला ही ही अशी कामं कशी काय देऊ शकता? ही एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ना, मग विक्रीचा काय संबंध आहे? एकतर ही कंपनी तुला विचारून चालणार नाहीये हे लक्षात ठेव. आणि दुसरं म्हणजे ती बॉस आहे तुझा, बॉस. त्यामुळे इथे मी सांगेन तेच होणार, मग तुझी इच्छा असो अथवा नसो. आणि तसंही हे आपल्या कंपनीच्या सब कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत जे बिल्डिंग्सना लागतात. कळलं? आणि हा ट्रॅव्हलिंग अलाउन्स. पायी जाशील तर त्रास होईल ना तुला, आणि तुला त्रास झालेला मला बघवत नाही हे माहिती आहे ना तुला. या सगळ्याच जागा इथनं बऱ्याच लांब आहेत. 200 रुपये कसे पुरतील? तो प्रश्न आहेच की. काय करायचं? बस? हा, आपल्या शहरात बस आहेतच की. बसनी जा ना तू, म्हणजे तुझी ग्रोथ पण होईल. मेहनत काय असते ते कळेल तुला. और मेहनत का फल मीठा होता है निवेदिता. आणि हो, आल्या आल्या हिशोब द्यायचा मला, नाहीतर विसरशील. घ्या. ए, डोळे काय दाखवतेस ग? खाली, डाऊन. काम सुरू करा लगेच. क्विक. काय रे यश, निवी काय नोकरीला जायला लागली म्हणे? हो, आजपासूनच जायला लागली आहे. खूप चांगली नोकरी मिळाली तिला. काय हो, काय झालं? यांच्या निवीला नवीन नोकरी लागली म्हणे. बरं झालं निवीला नोकरी मिळाली. माझ्याकडून अभिनंदन सांगा तिला. सांगेन, नक्की सांगेन. निवी हुशारच आहे म्हणा. म्हणून तर लगेच नोकरी मिळाली तिला. तशी निवी सगळ्याच बाबतीत हुशार आहे, पण तिच्या क्षेत्रात जास्त. आधी पण पुढे तर करायची ना? हो, आधी एका ठिकाणी ऑफिसला जायची, पण काही कारणामुळे ती नोकरी सोडावी लागली. पण आता पुन्हा करतेय ना. मुळात मला असं वाटतं की शिक्षण वाया जाऊ नये. तुम्हाला सांगतो, निवीने कुठलीही गोष्ट ठरवली ना, मनापासून करते आणि पूर्ण करते. तिचं स्किलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असं स्किल कोणाकडेच नाहीये. आणि मला असं वाटतं की 1-2 महिन्यातच तिला प्रमोशन मिळून जाईल. चला. तुम्ही कुठे निघालात? भाजी भाजी भाजीत भाजी मेथीची, निवेदिता माझ्या प्रीतीची. काय? भाजी आणायला निघाले. कसं आहे ना, तुझी हुशार बायको आता भाजी आणणार नाही, आम्हालाच आणावी लागेल है ना. आई चला. बघितलं का बायकोचं किती कौतुक चाललंय. हा यश पण ना कधीतरी वेड्यासारखंच वाटतं. राहू द्या बाई, त्याला कुठे माहितीये तशा बायकोला रस्त्यावरती आणले मी ते. हॅलो, हा बोल. निवेदिता निघाली ऑफिस मधून. मजा बघायची आहे ना? हो तर मग जा DM चौकात. तुझ्या मनाला शांती मिळेल. ओके. आई चला. ग कुठे? असं काय करताय? तुमची लाडकी धाकटी सून रस्त्यावर कशी आली बघायला. चला.
₹200 कुठे कुठे जाणार मी? बसला पण गर्दी असेल. पहिले काही लोकेशन्स मला पायीच जावं लागेल बहुतेक. निवेदिता, निवेदिता, निवेदिता.